पोहरादेवी येथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर वाई गाव ते पोहरादेवी हे जे साधारणतः 4 किलोमीटरचं अंतर आहे, या 4 किलोमीटरच्या अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहे ते बांबूचं अशा पद्धतीने बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। शिवाय सेवाध्वजचे प्रतीक असलेले पांढरे ध्वज देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। नंगारा भवनाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे। त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी गावातील विविध धार्मिक मंदिर जे आहेत, जगदंबा माता मंदिर असेल, त्यासोबतच रामराव बापू मंदिर असेल, सेवालाल महाराज मंदिर असेल, या तिन्ही ठिकाणी जाऊन दर्शन देखील घेणार आहेत। आणि या संपूर्ण मार्गावर जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पांढऱ्या ध्वज जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे स्वागतासाठी। शिवाय बांबूचं बॅरिकेडिंग जे आहे ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं मोठी काळजी देखील या ठिकाणी घेतली जात आहे। आणि दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा जर पाहिलं आणि गावातील प्रमुख छोट्या मोठ्या रस्त्यांवर देखील पाहिलं तर अशा पद्धतीनं बॅरिकेडिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। विशेष काळजी जी आहे ती या संपूर्ण दौऱ्याच्या निमित्तानं पोलीस विभागाकडून घेतली जात आहे। कॅमेरामन प्रसाद पवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पोहरादेवी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।